नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपण सर्व देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो, अनेक गोष्टी करत असतो। नवरात्रीच्या 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, घटस्थापना केली जाते, मंगल कलश मांडला जातो। त्याचप्रमाणे आपण व्रत ठेवतो, उपवास करतो आणि देवीचे स्तोत्र, मंत्र, ग्रंथ यांचं वाचन सुद्धा करतो आणि वेगवेगळ्या सेवा करून देवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यापैकीच एक म्हणजे अखंड दिवा। देवी समोर 9 दिवस अखंड दिवा लावल्याने आपल्याला अक्षय फळ प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, सर्व कार्य सिद्धी होतात। आता दिवा अंधकाराला नष्ट करून प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो। म्हणून नवरात्रच्या 9 दिवसात आपण जर हा अखंड दिवा आपल्या देवीसमोर लावला तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच आज आपण या नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसात अखंड दिवा कसा लावायचा, लावण्याची काय योग्य पद्धत आहे आणि हा दिवा आपण लावला तर काय होतं, तो दिवा कोणी लावावा, कसा लावावा, त्याचप्रमाणे दिव्याची वात कशी असावी, ती कुठल्या दिशेला असावी, दिवा विझला तर काय करायचं आणि त्यासाठी आपण कुठली काळजी घ्यायची, कुठले नियम पाळायचे, काजळी आली तर काय करायचं, या संपूर्ण विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनसुद्धा तुम्ही आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांशी, संस्कृतीशी आणि परंपरेशी, प्रथेशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आशा आहे की तुम्ही आता सबस्क्राईब केलंच असणार। चला तर मग पाहूया अखंड दिव्याची संपूर्ण माहिती। तर मंडळी, सर्वात पहिला प्रश्न हा पडतो की हा दिवा कोणी लावावा। आता अखंड दिवा हा कोणीही लावू शकतं, म्हणजे स्त्री असेल, पुरुष असेल किंवा एखादी स्त्री प्रेग्नेंट असेल ती सुद्धा हा दिवा लावू शकते। त्याचप्रमाणे तुम्ही कुमारिका असाल तर तुम्ही सुद्धा हा दिवा लावू शकता। प्रत्येकाला हा दिवा लावण्याचं म्हणजे देवाची पूजा करण्याचा आपल्याला प्रत्येकाला अधिकार असतो। त्यामुळे कोणीही हा दिवा जो आहे तो लावू शकतं। आणि जर समजा काही वेळा काय होतं की तुमच्याकडे घट बसवत नाही किंवा तुम्ही मंगळ कलशाची स्थापनासुद्धा करत नाही, पण तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे, तुम्हाला इच्छा आहे अखंड दिवा लावण्याची, किंवा मग काही वेळा असं होतं की तुमच्या सासरी घट बसवले जातात आणि तुम्ही जर समजा नोकरीसाठी बाहेर असाल, दुसऱ्या गावात, शहरात असाल तर त्यावेळी काय करायचं, जरी तुम्ही घट बसवत नसाल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकतात। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा लावण्यामागे काही नियमसुद्धा असतात, ते सुद्धा आपल्याला पाळता आलं पाहिजे। तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हा अखंड दिवा आपल्या घरात लावतो तेव्हा या दिव्याला आपण एकटं सोडायचं नसतं, आपण एकटं सोडू शकत नाही त्याला। जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर दिव्यासोबत कोणीतरी म्हणजेच घरातील एका व्यक्तीने घरातच थांबायचे आहे, दिव्याला एकटं सोडायचं नाही आहे। त्यानंतर आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो की हा दिवा तेलाचा असावा की तुपाचा असावा। तसं तर तुम्ही कुठलाही दिवा लावू शकता, तुम्हाला तेलाचा लावायचं तर तेलाचा, तुपाचा लावायचं तर तुपाचा लावू शकता। फक्त जे काही तुम्ही तेल किंवा तूप वापरत असाल ते शुद्ध घ्यायचं आहे आणि शक्यतो तेलाचाच दिवा लावा, असं मी तुम्हाला सांगते, हे माझं मत आहे। तर तेलाचा दिवा लावा आणि फक्त एवढी काळजी घ्यायची की तुम्ही तेलाचा लावता किंवा तुपाचा लावता तो लावत असताना फक्त ते शुद्ध असावं,
म्हणजे ते जे देवाचं तेल आहे 9 दिवस, असंही देवाचं तेल आपण वेगळंच ठेवलं पाहिजे आणि ते जे देवीचं तेल आहे 9 दिवस ते वेगळं ठेवलं पाहिजे. त्याला कुठलाही हात वगैरे लागलेला नसावा किंवा ते स्वयंपाकघरातील वापरातलं जे तेल असतं ते तेल नसावं, ते तेल वेगळं ठेवावं. हाच त्याच्यासाठीचा एक नियम आहे. त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे वात. आता वात जी आहे, वातबद्दल सांगितलं जातं की दिव्याची जी वात आहे ती 1.25 हात लांब एवढी मापाची असावी. तर 1.25 हात लांब एवढी मापाची एक वात लावायची नाही आहे तुम्हाला. तशा 2 वाता, जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण दिवा लावताना कधीही लांब वात जेव्हा आपण लावतो तेव्हा एक वात कधीही लावत नाही, 2 वाती एकत्र करून आपण दिवा लावत असतो. म्हणून 1.25 हात मापाच्या 2 आपल्याला वात घ्यायच्या आहे आणि मग त्याच्याने आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा आहे. आता यासाठी बरेच जण कलावासुद्धा वात म्हणून लावतात किंवा वातेऐवजी कलाव्याचा सुद्धा वापर करतात, परंतु माझ्या मते तुम्ही कापसाचाच वापर करा किंवा परंपरागत तुमच्याकडे जे चालत आलेलं आहे, तुमच्याकडे जर तो कलावा जो धागा असतो त्याचा जर दिवा लावत असतील तर तुम्ही तो लावू शकता किंवा तुम्हाला कापसाचा लावायचा असेल, तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल, तुमच्याकडे जी परंपरा असेल, जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही लावू शकता. फक्त त्याला एकच नियम आहे की ती 1.25 हात लांब असली पाहिजे, कारण आपल्याला 9 दिवस तो दिवा तेवत ठेवायचा आहे, म्हणून आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो धातूचा असावा, म्हणजे तांब्याचा, पितळाचा असावा की मग तो दगडाचा असावा, मातीचा असावा, असा प्रश्नसुद्धा पडतो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, तुमच्याकडे जशी परंपरा असेल, जसं की मी तुम्हाला वातीचं सांगितलं त्याचप्रमाणे याचं सुद्धा आहे. तुम्ही कुठलाही दिवा लावू शकता, तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकता. फक्त वात तुम्हाला तेवढी घ्यायची आहे की आपला 9 दिवस तो दिवा अखंड राहायला पाहिजे आणि मग तुम्ही तो धातूचा लावा किंवा मातीचा लावा, तुमच्याकडे जो लावत असतील तो लावा, त्याचं काहीही बंधन नसतं. त्यानंतर चा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिशा. आता दिवा जो आहे तो कुठल्या दिशेला लावायचं. आता तुम्ही ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तुमच्याकडे जर असा दिवा असेल तर दिशेचा प्रश्नच येत नाही. तुम्ही तो दिवा इथे दिशेचा प्रश्नच येत नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी लोक मातीचा दिवा लावतात किंवा एक दगडाचा काळा दिवा असतो बघा, तो लावतात. तर त्याची आपल्याला वात पुढे करून मग ती वात लावायची असते. तर अशा वेळी दिव्याची दिशा कुठली ठेवायची. तर बघा, आपले घट जे आपण बसवलेले असतात ना, आणि त्या घटासमोर आपण देवीचा जो फोटो ठेवलेला आहे, तर त्या देवीच्या फोटोकडे, देवीच्या मुखाकडे आपल्या दिव्याची जी वात आहे ती आली पाहिजे. कारण की आपण हे घट कुठे मांडतो, आपल्या देवाऱ्याच्या जवळच मांडतो. आपला देवारा जो असतो तो ईशान्य कोणामध्येच असतो किंवा मग उत्तर दिशेमध्ये असतो किंवा पूर्व दिशेमध्ये, अशा शुभ दिशा ज्या सांगितल्या आहे त्यासाठी तिथेच आपला देवारा असतो. त्यामुळे दिव्याचं जर दिशा सांगायचं म्हटलं तर ती उत्तर पूर्व दिशेला तो दिवा असावा असं म्हटलं जातं. किंवा मग देवीचं तुमच्या जर तुम्हाला दिशेचं म्हणजे समजत नसेल किंवा थोडं तुमचा गोंधळ होत असेल त्या बाबतीत, तर तुम्ही काय करायचं की त्या दिव्या अशा पद्धतीने दिवा ठेवायचा की त्याचं जे उजेड आहे ते तुमच्या देवीवर आणि तुमचं जे घट तुम्ही बसवले किंवा मंगल कलश मांडला असेल किंवा जरी तुम्ही घट बसवत नसाल, मंगल कलश तुम्ही जर मांडलेलं नसेल, तरी फक्त देवीच्या फोटोजवळ त्या दिव्याचं जे उजेड आहे ते आलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि जर फोटोत दाखवल्याप्रमाणे तुमचा जर स्क्रीनवर दिसतोय तसं सरळ वातचा जर तुमचा दिवा असेल, तर तो जर तेलाचा असेल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावं आणि जर समजा तो तुपाचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला तो ठेवायचा आहे. दिव्याची जी वात असते त्याची योग्य दिशा असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ती चुकूनही कधीही दक्षिण दिशेला ती दिव्याची वात करायची नाही. फक्त यमदीपदान जेव्हा आपण करतो, यमासाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तोच दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवतो. बाकी आपण दुसरे दिवे जे आहे ते लावताना कधीही त्याची वात लक्षात ठेवायचं, दिवा किंवा त्याची वात ही दक्षिण दिशेला असायला नको, कारण त्यामुळे तोटा होतो. मग तो तोटा माणसाच्या स्वरूपात असू शकतो किंवा धनाच्या स्वरूपात असू शकतो. तसंच तीच जर वात तुम्ही दिव्याची वात उत्तर दिशेला लावली तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतं.
आणि जर पश्चिम दिशेला लावलं तरी पण दुःख येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशा किंवा त्यांचा मधला कोपरा किंवा ईशान्य या ठिकाणी जर दिवा ठेवत असाल किंवा दिव्याची वाट ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ असं मानलं जातं. आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा काजळी आली तर काय करायचं. तर मग बघा, दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्या दिव्यात फूल तयार होतं किंवा वेगवेगळे आकार तयार होतात त्याच्यात किंवा चंद्रकोर तयार होतं. तर अशा वेळी ते आपल्याला खूप वेळ तसं जळत आपण ते ठेवत नाही, आपल्याला ते एक वेळी ते काढावंच लागतं. तर ते काढताना आपण अतिशय व्यवस्थित वात थोडं पुढे करून काळजीपूर्वक हळूच ती काजळी काढायची आहे. आणि जरी समजा काजळी काढताना तुमच्याकडून दिवा जो आहे तो विझला किंवा शांत झाला आपण त्याला म्हणतो, तर घाबरायचं नाही. तुम्ही चांगलं कामच करत आहात, चांगलं काम करण्यासाठीच तुम्ही तो दिवा, तुमचं मन चांगलं आहे म्हणूनच तुम्ही तो दिवा तुमच्या घरात लावलेला आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. आणि त्यानंतर काय करायचं, समजा चुकून विझला तर तुम्ही काय करायचं, देवीकडे क्षमा मागायची. क्षमा मागून तो तुम्ही दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. आणि जर आपण श्रद्धेने, चांगल्या भावनेने, चांगल्या हेतूने जर तो अखंड दिवा आपल्या देवीसमोर जर लावला आहे तर देव आपल्याला नक्कीच क्षमा करेल. त्या चुकून जर तसं झालं तर माफी मागून तो पुन्हा लावायचा. आणि शक्यतो ते होणारच नाही यासाठीच जर आपण आधीच काळजी घेतली तर तसं ती गोष्ट होणारच नाही. म्हणजे कसं आहे, काही वेळा जर तुम्ही स्क्रीनमध्ये दाखवलं आहे तसं जर तुम्ही दिवा लावत असाल तर त्यावर आपण काचेचं एक झाकण येतं, ते आपण त्यावर जर ठेवलं तर त्याला वारा लागत नाही आणि तो दिवा विझत नाही. आपण सकाळी उठलो, आपली अंघोळ वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या तर आपण सर्वात पहिले दिव्याला पाहायचं आहे, दिव्यात तेल टाकायचं आहे किंवा संध्याकाळीसुद्धा, दुपारीसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडं 9 दिवस त्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर झोपतानासुद्धा, तुम्ही झोपण्याच्या आधी जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हासुद्धा स्वच्छ हात पाय धुवून तुम्ही दिव्यात तेल आहे की नाही, किती आहे ते टाकून आणि मगच तुम्ही झोपायचं आहे. कारण की अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली ना तर दिवा कधीही विझणार नाही. आणि तर आता हे सर्व होते दिव्याविषयीचे प्रश्न आणि दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची, कुठले नियम पाळायचे, या सर्व गोष्टी. आता आपण पाहूयात की हा जो अखंड दिवा आहे तो लावायचा कसा. तर आपल्याला दिवा कसा लावायचा आहे, हा दिवा लावण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्याला त्यासाठी आपल्या उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात हळद, कुंकू, अक्षदा टाकून आणि एक फूल टाकायचं आहे. आणि आपण देवीला मनोभावाने प्रार्थना करायची की हे देवी माता, नवरात्रीच्या या 9 पवित्र दिवसात मी अखंड दिवा 9 दिवस लावणार आहे आणि हे जे कार्य आहे ते माझ्याकडनं कुठलीही अडचण न येता व्यवस्थित पार पडावं असा मला आशीर्वाद दे. आणि माझ्याकडनं हे कार्य तू व्यवस्थित करून घे आणि तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल ती देवीला सांगायची आणि ते पाणी जे आहे ताटात सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे. कुठलंही तुम्ही देवीकडे कार्य कराल, कुठलीही सेवा कराल तर त्याआधी तुम्ही संकल्प नक्की करा, देवीला नमस्कार करा, देवीकडे प्रार्थना करा की मी जे काही हे कार्य करीत आहे ते कुठलंही अडचण न येता पार पडू दे. तर आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याला चौरंग म्हणू शकतो आपण किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावर एक लाल वस्त्र आपल्याला ठेवायचं आहे. लाल असेल तर खूप जास्त चांगलं किंवा तुमच्याकडे दुसरं कुठल्या रंगाचं असेल, हिरवं असेल, गुलाबी असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग तुम्ही पाटावरच तो दिवा जो आहे तो ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने छोट्या चौरंग जर तुमच्याकडे असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही लाल रंगाचं कापड टाकून त्यावर सुद्धा दिवा लावू शकता. कारण दिव्याला नेहमी आसन असावं असं म्हटलं जातं, त्यामुळे तो कधीही जमिनीवर ठेवायचा नाही, त्याला नेहमी आसन असावं. आणि आता हा दिवा ठेवण्याच्या आधी या ठिकाणी तुम्ही तांदळाची फक्त रास ठेवू शकता किंवा मग एका प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊन आणि मग त्यात दिवा ठेवू शकतात. किंवा मग तुम्हाला जर जमत असेल, येत असेल तर तुम्ही अष्टदल कमलसुद्धा काढू शकता. आता मी इथे पाटावर मांडत नाही आहे म्हणून मी अष्टदल
कमळ जे आहे ते दाखवलं नाही आहे, काढलं नाही आहे. माझं जे वरचं जो चौरंग आहे तो छोटा आहे, त्यात ते व्यवस्थित जमलं नसतं किंवा स्वस्तिकही व्यवस्थित जमलं नसतं, त्यामुळे रास टाकली आहे. आसन थोडक्यात आपण दिव्याला केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यालासुद्धा थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि जर थोडी मोठी जागा असेल किंवा पाटावर जर तुम्ही काढलं तर तुम्ही ते रंगीत तांदूळाने सुद्धा अष्टदल कमल जे आहे ते काढू शकता, किंवा बरेच जण कुंकवाने किंवा गुलालाने सुद्धा ते काढतात. त्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी दिव्याच्या वातीचं जे नियम सांगितले की दिव्याची जी वात आहे ती सव्वा हात मापा एवढी ती लांब पाहिजे, आणि अशा 2 वाती आपल्याला एकत्र करायच्या आहे. त्या मिळून आपल्याला ती दिव्यात ती वात लावायची आहे. आणि त्यानंतर मग एक ट्रिक मी इथे तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा दिवा जो आहे तो विझणार नाही किंवा तो विझण्यापासून त्याला रोखून धरेल, अशी एक ट्रिक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ जे आहेत, अक्षदा आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते थोडेसे दिव्यात टाकायचे आहेत. बघा, अक्षदा हे खूप शुभ मानले जातात. ते सुद्धा आपलं एक कार्य होईल की आपण एखादी चांगली गोष्ट त्यात टाकतो आहे आणि त्याचा आपल्याला उपयोगसुद्धा होईल की आपला दिवा तेवत राहणार आहे, तो विझणार नाही आहे. आणि ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात तुमचं जे काही तेल असेल, फक्त ते शुद्ध असलं पाहिजे. तिळीचं असलं तर अगदी उत्तम, आणि बाकी तुम्ही दुसरं कुठलं टाकत असाल चालेल, पण ते शुद्ध तेल जे आहे ते असलं पाहिजे, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्यात थोडेसे तांदूळ घातले, ही ट्रिक जर तुम्ही वापरली, तर तुमचा जो हा दिवा आहे तो विझणार नाही. तुम्हाला दिव्याचं कुठलंही टेन्शन राहणार नाही. फक्त थोडीशी काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे. हे जे तांदूळ आहे ते वातेला ते रोखून ठेवतात, दिव्याला ते विझू देत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि तुमच्याकडे जर समजा काचेचं जर झाकण असेल तर ते तुम्ही त्यावर ठेवू शकता. अशा पद्धतीचा जर दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावणार असाल तर ते काचेचं झाकण ठेवू शकता, त्यामुळे दिव्याला वारा लागणार नाही. आणि लक्षात ठेवायचं की हे अखंड दिवा आपण ज्या ठिकाणी लावणार आहे त्या ठिकाणीच तो ठेवायचा आहे, तो उचलायचा नाही आहे. 9 दिवस त्याची जी जागा आहे, त्याचं जे स्थान आहे ते आपल्याला बदलायचं नाही. ते जे त्याचं स्थान आहे ते तसंच ठेवायचं. आपल्याला तो दिवा उचलता येत नाही, तो हलवता येत नाही. म्हणून तुम्ही ज्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा घटस्थापना आहे त्या दिवशी जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार तेव्हा तुम्हाला तो कुठे लावायचा आहे फिक्स तुम्ही त्याची जी दिशा आहे, त्याचं जे स्थान आहे ते पहिल्या दिवशीच ठरवून घ्या. कारण नंतर हा दिवा जो आहे तो हलवायचा नसतो, त्याला दुसरीकडे ठेवायचं नसतं. तो ज्या जागेवर पहिल्या दिवशी आहे तो दसऱ्यापर्यंत त्याच जागेवर ठेवायचा असतो. आणि त्यात तुम्ही फक्त व्यवस्थित काजळी नीट काढून त्यात फक्त तेल टाकायचं असतं. आणि काळजी घ्यायची, थोडं 9 दिवस फक्त आपल्याला हा दिवा लावायचा असतो, त्यामुळे वारा लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित आपल्याला नियम पाळून हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अखंड दिवा जेव्हा तुम्ही लावाल, त्याची जेव्हा स्थापना कराल, तर हे करताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देईल. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते स्वाहा स्वदा नमोस्तुते. जर तुम्हाला हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा दृष्टबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दीपक ज्योती नमोस्तुते या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. आणि तुम्हाला हे सुद्धा अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त दीपक ज्योती नमोस्तुते दीपक ज्योती नमोस्तुते असं जरी जप केलं, असं जरी म्हणत राहिलं तरी चालतं. तुम्हाला जसं वाटेल, जसं जमेल, जसं शक्य होईल तसा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि मंडळी, जरी तुम्ही तुमच्या घरात घट बसवत नसतील किंवा मग तुम्ही मंगल कलश मांडत नसाल किंवा दुसरी कुठली सेवा करत नसाल, तरी तुम्ही एकदा ही अखंड दिव्याची जी ज्योत आहे ती एकदा तुमच्या घरात लावून पहा, ही सेवा करून पहा. तुम्हाला तुमच्या घरात अतिशय पॉझिटिव्ह वाटेल, अतिशय सकारात्मक ऊर्जा जी आपण ज्याला म्हणतो ती आपल्या घरात निर्माण होईल आणि वातावरण अतिशय प्रसन्न राहील. फक्त ही सेवा करताना आपल्याला मनोभावाने करायची आहे आणि व्यवस्थित
काळजी घेऊन आपल्याला करायचं आहे. जरी आपण बाकीचे कुठल्या सेवा करत नसू तरी ही सेवा केली तरी सुद्धा चालतं. तर अशा पद्धतीने आपण आज नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड दिवा योग्य पद्धतीने कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसं तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील, परंतु तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.